नमस्कार सर्वांना. मी आपलं भूगोलाच्या आपल्या नवीन लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत करतोय. तर आज आपण भूगोलाचं इंट्रोडक्शन घेणार आहोत आणि सुरुवात आपण महाराष्ट्राचा भूगोल यापासून करणार आहोत. तर महाराष्ट्राच्या भूगोलाची सुरुवात म्हणजे महाराष्ट्राच्या निर्मितीपासून. तर ती कधी झाली? तर महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960, ज्याला आपण महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. महाराष्ट्राची ज्यावेळेस निर्मिती झाली त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे अस्तित्वात होते. 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग आणि 229 तालुके. किती? 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग आणि 229 तालुके अस्तित्वात होते. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किमी. किती आहे? 3,07,713 चौरस किमी. जर आकडा लक्षात ठेवायला थोडा लेंदी किंवा अवघड आहे, तर एक ट्रिक म्हणा किंवा एक पॉइंट जो की लक्षात क्लिक करून देईल तुम्हाला आपलं क्षेत्रफळ किती. तर 313 असं लक्षात ठेवू शकता तुम्ही. 313, 3,07,713, 313, 313 असं लक्षात ठेवलं तरी हा दिसला की तुमच्या लक्षात येऊन जाईल नंतर. आणि आपल्या क्षेत्रफळाचं, भारताच्या एकूण क्षेत्रफळाची किती % आहे? तर आपल्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ हे एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% एवढं आहे. किती? 9.36%. अलग लक्षात. एकूण क्षेत्रफळाच्या 9.36% क्षेत्र आपला महाराष्ट्र होल्ड करतो. महाराष्ट्राचं अक्षवृत्त म्हणजेच लॅटिट्यूड किती आहे? 15 डिग्री 48 मिनिट ते 22 डिग्री 2 मिनिट उत्तर. आणि लॉंगिट्यूड किती आहे? 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व. हे आपल्या महाराष्ट्राचं लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड. हे लक्षात ठेवा किंवा हे आकडे पाठ करून ठेवा. तर हे आपण घेतोय कुठनं किंवा कुठनं आलं, काय हे कसं आलं? तर याची सुरुवात 0 डिग्री रेखावृत्तापासून होते, जी की आपण 0 डिग्री रेखावृत्त कुठे घेतोय? ग्रीनिच लंडन येते. ग्रीनिच लंडन. आणि तिथून पुढे आपला टाइम झोन आहे 5 तास 30 मिनिट. किती? 5 तास 30 मिनिट पुढे आहे आपण ग्रीनिच लंडन पासून. ते आपण म्हणत नाही काय यांच्यापेक्षा आपण एवढा टाइम पुढे, एवढा टाइम मागे, तिकडं अंधार आहे, इकडं उजेड आहे, सुरुवात असं. ते तिथपासून आपण मोजतोय. तर तिथून आपण 5 तास 30 मिनिट पुढे. त्यानंतर हा आपल्या महाराष्ट्राचा नकाशामध्ये सगळ्याच्या काळजातच कोरलेला असेल हा नकाशा. तरी पण लक्षात ठेवा हे कुठं काय 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 मी लिहून ठेवलेलं आहे इथं. तर हा आपला टोटल महाराष्ट्र जो की बनला आहे कोकण, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, इकडेवरी खानदेश. तर महाराष्ट्राची आपली दक्षिणोत्तर लांबी किती? तर हे दक्षिण हे उत्तर. तर महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी आहे आपली 720 किलोमीटर. किती लांबी आहे महाराष्ट्राची दक्षिणोत्तर? 720 किलोमीटर लांबी आहे. इकडे खाली महाराष्ट्राची पूर्व पश्चिम, म्हणजे इकडं पूर्व आणि इकडं पश्चिम, इकडं अरबी समुद्र आहे आपल्याला. तर पूर्व पश्चिम लांबी किती आहे, म्हणजे असं किती लांब आहे महाराष्ट्र? तर 800 किलोमीटर लांब आहे. हे लक्षात ठेवा. उत्तर दक्षिण लांबी किती आहे? दक्षिणोत्तर लांबी 720 आणि पूर्व पश्चिम लांबी 800 किलोमीटर. नंतर महाराष्ट्राचा एक हे इथं काय आपल्या महाराष्ट्रात सह्याद्री पर्वत. महाराष्ट्राची निर्मिती कशी झाली म्हणताल तर महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वत, ज्याला की आपण फोल्डेड पर्वत असं सुद्धा म्हणतो, म्हणजे घडीचा पर्वत, आणि याला खाली पश्चिम घाट म्हणतात, पण महाराष्ट्रामध्ये आपण सह्याद्रीच म्हणतो याला, सह्याद्री. ज्याची महाराष्ट्रातील लांबी एकूण 440 किलोमीटर आहे. टोटल त्याची लांबी 1600 किलोमीटर खाली, म्हणजे केरळपर्यंत गेलात तर 1600 किलोमीटर. पण महाराष्ट्रात 440 किलोमीटर लांबी. आपण त्याला सह्याद्री म्हणतो. सह्याद्री. सह्याद्री हा आपला महाराष्ट्राचा मूळ जलदुभाजक, ज्याच्यामुळे आपण जी महाराष्ट्राची नदी प्रणाली बघतोय, म्हणजे काही नद्या पश्चिम वाहिन्या आणि काही नद्या पूर्व वाहिन्या नद्या, दोन विभाग जे पडले जातात की पूर्व वाहिन्या नद्या, पश्चिम वाहिन्या नद्या. त्याच कारण आहे सह्याद्री पर्वत. तर सह्याद्री पर्वताची निर्मिती झाली आहे व्होल्कॅनिक इरप्शन मुळे, म्हणजे फोल्डेड पर्वत आहे, म्हणजे घडीचा पर्वत आहे सह्याद्री पर्वत हा. घडीचा पर्वत. आणि त्याच्या पूर्वेकडे, सह्याद्रीच्या पूर्वेला आहे कोकण किनारपट्टी.
किंवा कोकण प्रदेश म्हणतो आपण त्याला, कोकण किनारपट्टी किंवा कोकण प्रदेश. आणि कोकणालाच आपण असं काय म्हणतो ते, आपण म्हणायचं नाही कोकणाला उपरांत, उपरांत म्हणतो, उपरांत कोकणाला, बरोबर आहे. कोकणालाच आपण उपरांत पण म्हणतोय. तर या कोकणाची निर्मिती झाली आहे प्रस्तरभंगामुळे. कोकणाची निर्मिती झाली आहे प्रस्तरभंगामुळे. आणि इकडला जो हा डेक्कन प्लॅटो, हे सगळ्याच आता विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला इकडला पूर्ण हा डेक्कन प्लॅटो ज्याची निर्मिती वोल्कॅनिक इरप्शन मुळे झाले. वोल्कॅनिक इरप्शन मुळे म्हणजे काय, वोल्कॅनिक इरप्शन मुळे इथं बेसाल्ट खडकाची निर्मिती झाली. त्यामुळंच बेसाल्ट खडकानंतर इथं आपल्याला काळी मृदा, काळी मृदा किंवा ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो आपण त्याला. या प्रदेशात काळी मृदा, ब्लॅक कॉटन सॉइल, इग्नियस प्रकारचे रॉक सापडते तिकडं. ते सगळं वोल्कॅनिक इरप्शन मुळे सापडते. याची थिकनेस सह्याद्रीच्या जवळजवळ 2 किलोमीटर पर्यंत थिकनेस आहे सह्याद्रीच्या ह्या इथल्या पट्ट्यामध्ये, डेक्कन प्लॅटोची. आणि इकडे इकडे जसं तुम्ही पूर्वेकडे जाल तसं ती कमी होत जाते. तर ह्या सह्याद्री पर्वतामुळं जे जसं प्रमुख जलदुभाजक जसं म्हणतोय, तर का म्हणतोय तर आपल्या इथं मुख्यत्वे पाऊस नैऋत्य मोसमी वाऱ्यामुळे पाऊस पडतोय. आणि ते मुख्यतः पूर्वेकडून येतात. आणि पूर्वेकडून हा सर्व वारे येऊन सह्याद्रीला आदळतात. मग सह्याद्रीजवळ वारे आदळल्यामुळे सह्याद्रीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. त्यामुळं ह्या सह्याद्रीच्या पूर्वेकडील भागात, जिकडं कोकणचा प्रदेश आहे, तिकडं पाऊस जास्त पडतो. तर किती पडतो, 200 सेंटीमीटर पर्यंत पाऊस जास्त पडतो. आणि सह्याद्रीच्या इथं सर्व वारे इकडून आडल्यामुळं ह्या साईडला पाऊस ह्या साईडला जास्त पडतोय. म्हणजे उरलेले थोडे बहुत इकडे जातात, तिकडे वाहून जातात वारे. आणि हा पूर्ण प्रदेश पर्जन्य छायेखाली येतो. म्हणजे दिव्याखाली अंधार म्हणतात ना, तसाही डोंगराखाली पर्जन्य छायेचा प्रदेश. म्हणजे इकडं कोरडा प्रदेश, इकडे पाऊसच पडत नाही, डायरेक्ट पुढे निघून जाते. त्याच्यामुळे इकडल्या प्रदेशात किती पाऊस पडतो इथं कमीच पडतो. पण एकंदरीत दोन्ही धरलं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या एरियात 50 ते 80% पाऊस पडतो. उरलेले जे वारे पुढे जातात ते जाताना इकडे जी नदी प्रणाली आहे, जसं आपली गोदावरी, भीमा, कृष्णा, या नद्यांच्या नदीपात्रातलं पाण्याचं जे बाष्पीभवन होतंय, ते बाष्पीभवन जमा करून हा वारा पुढे जातोय. आणि पुढे जाऊन हा वारा विदर्भात पाऊस पडतोय. त्यामुळं विदर्भामध्ये मराठवाड्यापेक्षा, पश्चिम महाराष्ट्रापेक्षा जास्त पाऊस पडतोय. तर किती पडतोय, 120 ते 150 सेंटीमीटर. कशामुळं, या प्रदेशात जी नदी प्रणाली म्हणजे सह्याद्रीतून पूर्वेकडे वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत, गोदावरी, कृष्णा, भीमा, या नद्यातल्या नदीपात्रातल्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन हा वारा पुढे नेतो आणि विदर्भात जाऊन मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. त्यामुळे विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतो. आता समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्राला, प्रदीर्घ समुद्रकिनारा ज्याला आपण कोकण किनारपट्टीच्या नावाने ओळखलं, तर 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा महाराष्ट्राला लाभला आहे. ज्याच्यामुळे आपण म्हणत नाही का, लवण तिथे जीवन किंवा पाणी तिथं जीवन, तसं समुद्रकिनारा महाराष्ट्राला 720 किलोमीटर आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मोठमोठे उद्योगधंदे किंवा मासेमारी, असे भरपूर व्यवसाय किंवा आपलं पर्यटन, या सगळ्यांना चालना मिळते. तर असा आपला महाराष्ट्राला 720 किलोमीटरचा कोकण किनारपट्टी लाभली आहे. आपण पोर्ट्स निर्माण करू शकतो त्यामध्ये, किंवा आपले पोर्ट्स पण आहेत. आपला म्हणजे इंडियाचा मेजरली जो व्यापार होतोय तो महाराष्ट्रातल्याच पोर्ट मधनं होतोय. महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे, तर ॲज पर सेन्सेक्स ऑफ 2011 म्हणजे 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333. किती, 11,23,74,333 आहे. आणि भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात किती आहे, तर 9.28% लोकसंख्या. म्हणजे भारताच्या एकूण 9.28% लोकसंख्या ही एकट्या महाराष्ट्रात राहते.
आणि लोकसंख्येच्या दृष्टीनं महाराष्ट्र हे भारतातलं कितवं राज्य आहे? मगाशीचा पॉईंट राहून गेला मला वरचा पण सांगायचा. तर लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसरं राज्य आहे. पहिलं आहे उत्तर प्रदेश. आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं आहे. पहिलं आहे राजस्थान, मध्य प्रदेश आणि मग महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने तिसरं आणि लोकसंख्येच्या दृष्टीने दुसरं. आणि भारताची पर्सेंटेज क्षेत्रफळाचा 9.36 आणि इकडं लोकसंख्येचा 9.28. आणि आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई. उपराजधानी किंवा हिवाळी राजधानी नागपूर. आता सध्या जिल्हे किती आहेत? सुरुवातीला जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली त्यावेळेस 26 जिल्हे, 4 प्रशासकीय विभाग, 229 तालुके होते. पण काळानुरूप गरज वाढत गेली, लोकसंख्या वाढली, त्यामुळे जिल्ह्यांची संख्या पण वाढली. आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा आहेत. तालुके 358 आहेत. आता 36 जिल्हे आणि 34 जिल्हा परिषद काय आहेत म्हणत असाल तर मुंबई आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद नाही, कारण तिथं मेजर गावांची संख्याच नाहीये. सगळी पॉप्युलेशन तिथली म्हणजे अर्बन पॉप्युलेशन आहे. तिथं रुरल पॉप्युलेशनच नाही, त्यामुळे तिथं जिल्हा परिषद अस्तित्वात नाही. त्यामुळे 36 जिल्हे, 34 जिल्हा परिषदा, 358 म्हणजे 358 तालुके, 27 महानगरपालिका आणि 234 नगर परिषद आहेत. 27 महानगरपालिका आणि 234 नगर परिषद आहेत. आता कटक मंडळे किती आहेत तर 7. तर तुम्ही म्हणताल आता हे कटक मंडळे काय नवीनच. तर कटक मंडळे म्हणजे असा प्रदेश जो आर्मी किंवा मिलिटरी आणि स्थानिक या दोघांच्या एकत्रितपणे जो चालवला जातो. असतो आर्मीच्या अंडर पण दोघांच्या एकत्रितपणे चालवले गेलेले असे काही प्रदेश, त्याला कटक मंडळे म्हणतात. तर महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. महाराष्ट्रात एकूण 7 कटक मंडळे आहेत. जसे पुण्यात आहे, नगरला आहे, असं महाराष्ट्रात 7 ठिकाणी कटक मंडळे आहेत. आता हा डबल एकदा महाराष्ट्राचा नकाशा आपण समजून घेऊ. हा आपल्या नदी आणि डोंगरांची रचना समजून घेण्यासाठी. हा मॅप जर तुम्हाला आता सध्या जो दिसतोय, हा जर मॅप एकदा लक्षात आला तर तुम्हाला एक चालू झालं. हा मॅप जर एकदा लक्षात आला ना तर तुम्हाला पॉइंट्सच लक्षात येतील पुढचे सगळे. ह्याच्यावर हे खूप महत्वाचं आहे. हे पूर्ण लक्षात ठेवायचं. आता सुरुवात करू आपण. तर महाराष्ट्र हा महाराष्ट्राच्या इकडं उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. वायव्येला गुजरात, उत्तरेला मध्य प्रदेश, पश्चिमेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा अशी ही राज्य आहेत. ही लक्षात ठेवायचं. आता गुजरात राज्य कुठं आहे महाराष्ट्राच्या? कुठं आहे? वायव्येला. आणि या गुजरात राज्याला महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्ह्याची बाउंड्रीज टच होते? तर या गुजरातला ह्या इथं पालघर, या इकडं नाशिक, धुळे आणि नंदुरबार अशा 4 जिल्ह्यांच्या बॉर्डर गुजरातला टच होतात. या इथल्या पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार. त्यानंतर इकडं मध्य प्रदेश जो की उत्तरेला आहे. तर मध्य प्रदेशला नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया अशा 8 जिल्ह्याच्या सीमा लागतात. नंतर छत्तीसगडला लागतात ही गोंदिया आणि हे गडचिरोली या 2 जिल्ह्याच्या सीमा लागतात.
गोव्याला फक्त सिंधुदुर्ग राज्याची सीमा लागते. गोव्याला महाराष्ट्राचा एकच सिंधुदुर्ग जिल्ह्याची, गोव्याला फक्त एकाच जिल्ह्याची सीमा लागते, ते म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याची सीमा. नंतर कर्नाटकाला 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड अशा 7 जिल्ह्याच्या सीमा लागतात. नंतर तेलंगणाला नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली अशा 4 जिल्ह्याच्या सीमा लागतात तेलंगणाला. हे झालं आता सीमा, म्हणजे कुठल्या कुठल्या जिल्ह्याच्या सीमा कुठल्या कुठल्या राज्याला लागतात. सीमा बघून झालं आता. नकाशा नोट करून घ्या, वाटलं तर नोट करूनच घ्या, वाटलं तर नाही. हा तुम्हाला लक्षात राहिलाच पाहिजे. आता हा आपला महाराष्ट्रातील डोंगर आणि नद्या, तर हा इथनं जातोय प्रमुख जलदुभाजक आपला सह्याद्री, जो की 440 किलोमीटर महाराष्ट्रामध्ये. ही नदी प्रणाली जी आहे ना, ही खूप महत्वाची आहे. महाराष्ट्राच्या सर्वात उत्तरेतून जी नदी वाहते ती आहे ही नर्मदा नदी. ती कुठनं कुठं वाहते, तर नर्मदा नदीचा उगम मध्य प्रदेशात आहे. ती मध्य प्रदेशातून इथून गुजरातमध्ये जाते पुढे. नर्मदा नदी ही वाहते पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते आणि त्याच्या खाली आहे सातपुडा पर्वत. आता सातपुडा पर्वत 2 नदीपात्रांना वेगळं करतोय. कोणकोणच्या? नर्मदा नदीपात्र आणि तापी नदीपात्र. तापी खोरं म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुपीक खोरं म्हणलं जातंय, म्हणजे जिथं काळ्या मृदेची खोली सर्वात जास्त आहे, हे असं तापी खोरं. आणि या 2 नद्या पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणजे 2 प्रमुख मोठ्या आणि लांब नद्या ज्या की पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात. आणि यांना वेगळं कोण करतंय, तर सातपुडा पर्वत. नर्मदा नदी, तापी नदी या 2 नद्या वेगळं करणार सातपुडा. त्या सातपुडा ह्याच्या आता तापी नदी, सातपुड्याच्या वरी नर्मदा, खाली तापी, त्याच्यानंतर सातमाळा डोंगर, सातमाळा अजंठा. या भागात सातमाळा म्हणते त्या डोंगर रांगेला, आणि इकडल्या भागात अजंठा म्हणते डोंगर रांगेला. ही डोंगर रांग कोणत्या 2 नद्यांना वेगळं करते, तर ही तापी आणि गोदावरी नदींना वेगळं करते. तर गोदावरी नदी वाहते पश्चिमेकडून पूर्वेला, म्हणजे पूर्वेकडे वाहत जाऊन बंगालच्या समुद्राला मिळते. तर सातमाळा अजंठा डोंगररांग, सातमाळा अजंठा डोंगररांग कोणाला वेगळं करते, तर तापी आणि गोदावरी नदींना. सातमाळा अजंठा कोणाला वेगळं करते, तापी आणि गोदावरी नदींना. त्यानंतर त्याच्या खाली डोंगररांग येते हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग ही डोंगररांग येते आपला नगर, बीड, धाराशिव, लातूर ह्या प्रदेशात ही डोंगररांग आहे. ही डोंगररांग कोणत्या 2 नदीपात्रांना वेगळं करते, तर गोदावरी आणि भीमा. भीमा पण पूर्वेकडे वाहत जाते, पश्चिमेकडनं पूर्वेकडे वाहत जाते भीमा नदी. आणि भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. कोणाची उपनदी आहे? भीमा कृष्णा नदीची उपनदी आहे. हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग कोणत्या 2 नदींना वेगळं करते, गोदावरी, भीमा. आता हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली महादेव डोंगररांग. महादेव डोंगररांग कोणत्या 2 नद्यांना वेगळं करते, कृष्णा आणि भीमा. भीमा नदी कृष्णेची उपनदी आहे, पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. तर हे पर्वत लक्षात ठेवायचे. हे पर्वत कोणत्या 2 नदींचं डिव्हिजन करते किंवा कोणत्या 2 नदीपात्रांना वेगळं करते, हे लक्षात ठेवायचं. तर सर्वात उत्तरेला कोण आहे, सातपुडा, त्याच्याखाली सातमाळा, त्याच्याखाली हरिश्चंद्र बालाघाट, त्याच्याखाली महादेव. सातपुडा, सातमाळा, हरिश्चंद्र बालाघाट, महादेव डोंगर. सातपुडा पर्वत कोणाला वेगळं करतोय, तर नर्मदा आणि तापी नदीच्या ह्याला वेगळं करतोय. सातमाळा डोंगररांग गोदावरी आणि तापी नदी प्रणालीला वेगळं करतंय. हरिश्चंद्र बालाघाट भीमा आणि गोदावरी नदीला वेगळं करतंय. महादेव डोंगररांग कृष्णा आणि भीमा नदीला वेगळं करते. हे पॉइंट्स एकदा लक्षात आले ना, पुढे ह्याच्यावरच आहे सगळं. हा जो मॅप आहे ना, हे 2 मॅप लक्षात ठेवा. हे प्रदेश, हे
कुणाकुणाला कोणकोणच्या बॉर्डर्स टच होत्यात, किंवा हे आता मी सांगितलेला हा आपला नदी प्रणाली मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. महाराष्ट्रात अजून आता आपण पावसाळा, हिवाळा किंवा पाऊस म्हणतो आपण, तर पावसाचा पण प्रकार आहे. सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय, तर कोकणात पडतोय. आपण पाहिलं सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय, सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय, कोकणात. पण केव्हा, पावसाळ्यात. आता हिवाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस कुठं पडतोय, हिवाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस पडतोय विदर्भामध्ये. इकडं 10 ते 15 सेंटीमीटर एवढा पाऊस हिवाळ्यामध्ये पडतोय विदर्भात. किती, 10 ते 15 सेंटीमीटर पाऊस हिवाळ्यामध्ये विदर्भात. आणि तसंच उन्हाळ्यात कुठं जास्त पाऊस पडतोय, तर उन्हाळ्यात ह्या पश्चिम महाराष्ट्राच्या भागात सातारा, सांगली, कोल्हापूरला सगळ्यात जास्त पाऊस पडतोय 8 ते 10 सेंटीमीटरला, ज्याला की आपण वळवाचा पाऊस म्हणतोय. उन्हाळ्यात सगळ्यात जास्त पाऊस किती, वळवाचा पाऊस, वळवाचा पाऊस म्हणतोय. आणि याच वळवाच्या पावसाला कोकणामध्ये आम्रसरी, आणि मराठवाड्यामध्ये किंवा आपल्या इकडे अवकाळी म्हणत नव्हतं, अवकाळी पावसाला पोरांना पण म्हणतो आपण कधी कधी, एखादा गाव असलं काय असलं, त्याला अवकाळी बाबा हे. तसं अवकाळी पाऊस, ते आलाय शब्द तिथनं, जे अवेळी पडणारा पाऊस म्हणजे अवकाळी पाऊस, म्हणजे उन्हाळ्यात पडणारा. आणि सगळ्यात जास्त पडतो पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात 8 ते 10 सेंटीमीटर एवढा पडतो. हे 2 पॉईंट्स पण महत्वाचे आहेत. हिवाळ्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो हिवाळ्यामध्ये विदर्भात 10 ते 15 सेंटीमीटर, आणि उन्हाळ्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या 3 जिल्ह्यात, ज्याला वळवाचा पाऊस म्हणतात, 8 ते 10 सेंटीमीटर एवढं पडते. आज जस्ट इंट्रोडक्शन घेतलंय थोडं थोडं. इथून पुढे भूगोलाचे म्हणजे एक एक चॅप्टर आपण घेत जाऊ. ही जस्ट मी सांगितले म्हणजे इंट्रोडक्शनच घेतले जवळपास. म्हणजे महाराष्ट्रातील नदी प्रणाली वगैरे, आता पुढे एक 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 पॉइंट आपण घेत जाऊ, जे की एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. एक्झाम मध्ये जे म्हणजे आपण जे पॉइंट्स डायरेक्ट क्वेश्चनच्या रूपाने एक्झाम मध्ये दिसतील असे महत्वाचे पॉइंट्स म्हणजे जास्त प्रमाणात कव्हर करत जा. तर धन्यवाद. जर या लेक्चरचा किंवा या व्हिडिओचा तुम्हाला फायदा झाला असेल, किंवा चांगला वाटला असेल, तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. म्हणजे सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे माझ्यापर्यंत तुमच्या भावना पोचतील. धन्यवाद.